ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम याबद्दल शिकलो होतो. त्यामध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजेच श्वासोच्छवास कसा आपण करतो याबद्दल आपण शिकलो होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे रक्ताभिसरण कसं होतं मानवी शरीरामध्ये हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी मी काही प्रश्न विचारणार आहे. पहिला प्रश्न आहे, विच टाइप ऑफ ब्लड ग्रुप प्रेझेंट इन द ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये कोणत्या प्रकारचे ब्लड ग्रुप प्रेझेंट असतात. ब्लड ग्रुप म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात माहितीच असेल. आपण ज्या वेळेला आजारी पडतो, ज्या वेळेला आपण ब्लड टेस्ट करायला जातो, त्याच्यामध्ये ब्लड ग्रुप पण आलेला असतो. बरोबर आहे हो ना. आजपर्यंत आपण बऱ्याचदा ऐकलंय तुझा ब्लड ग्रुप कोणता, तुम्हाला ब्लड ग्रुप विचारलेला असतो, तुम्हाला सांगतात, शाळेत पण विचारतात. बरोबर आहे. तर ब्लड ग्रुप कोणत्या कोणत्या टाईपचे असतात. कोणाला येतंय का उत्तर? विचार करून बघा. ब्लड ग्रुप कोणत्या कोणत्या टाईपचे असतात. साधारण ब्लड ग्रुपचे टाईप्स कोणते कोणते असतात. ब्लड ग्रुप ए, ब्लड ग्रुप बी, ब्लड ग्रुप ए बी आणि ब्लड ग्रुप ओ असे विविध प्रकारचे ब्लड ग्रुप असतात. बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, इन ह्युमन बॉडी विच ऑर्गन क्रिएट्स रिदमिक साऊंड. ओके, आपल्या बॉडीमध्ये ह्युमन बॉडीमध्ये रिदमिक साऊंड एक वेगळ्या प्रकारचा असं साऊंड तयार करणारा कोणता अवयव असतो जो आपल्या डोळ्यांना दिसत नाही पण तो आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असतो. असा कोणता अवयव असतो. तर याचं उत्तर आहे हार्ट. हार्ट म्हणजे हृदय. ओके, तर आज आपण ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम काय आहे आणि ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये कोणकोणते ऑर्गन इन्व्हॉल्व असतात हे आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. तत्पूर्वी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचं मी थोडक्यात इंट्रोडक्शन सांगते. Blood circulatory system performs the function of transport of various substances like water, hormones, oxygen, soluble nutrients and waste material. ही जी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असते, ह्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचं काम काय असतं तर ही ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम जी असते ही वेगवेगळ्या वस्तू ट्रान्सपोर्ट करत असते. वेगवेगळ्या वस्तू म्हणजे कोणत्या तर वॉटर म्हणजे पाणी, त्याच्यानंतर हार्मोन्स, वेगवेगळे हार्मोन्स आपल्या शरीरात असतात तर ते पण ट्रान्सपोर्ट करावे लागतात. तर ते त्यानंतर ऑक्सिजन, नंतर सोल्युबल न्यूट्रिएंट्स जे आपल्या शरीरामध्ये न्यूट्रिएंट्स डिझॉल्व्ह झालेले असतात त्याला आपण सोल्युबल न्यूट्रिएंट्स म्हणतो. मग ते सोल्युबल न्यूट्रिएंट्स सुद्धा काय करावे लागतात तर ते ट्रान्सपोर्ट करावे लागतात. तर तेही काम कोण करतं तर ही ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम करते. आणि जे वेस्ट मटेरियल असतात, आता कधी कधी काय होतं ज्यावेळेला आपण ऑक्सिजन टेक इन करतो किंवा आपण जे फूड खातो त्या फूड मधलं जे इम्पॉर्टंट गोष्ट असते जे आपल्या शरीराला उपयोगी असतं ते आपल्या बॉडीमध्ये ते आपल्या ब्लडमध्ये राहतं आणि अदरवाईज जे युजफुल नाही ते त्याच ब्लड थ्रू काय होतं तर शरीराबाहेर नंतर निघण्यासाठी त्या अवयवापर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा कोणाचं काम असतं तर ह्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचं काम असतं. बरोबर आहे. An independent system for blood circulation is present in the humans and higher animals. Okay. ह्युमन्स मध्ये ही इंडिपेंडेंट ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असते आणि हायर ॲनिमल्स म्हणजे हायर ॲनिमल्स मध्ये कोण कोण येतात. बियर म्हणजे अस्वल, त्याच्यानंतर डॉग्स आहेत. ओके नाही, त्यानंतर कॅट आहे, लायन. ओके, असे जे हायर लेवलचे ॲनिमल्स आहेत त्यांच्यामध्ये ही पर्टिक्युलर एक इंडिपेंडेंट ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम प्रेझेंट असते. आणि त्या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये काय काय येतं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट कोणता येतो तर तो आहे हार्ट. ओके, त्याच्यानंतर आहेत ब्लड वेसल्स. त्या ब्लडला इकडे तिकडे नेण्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर ब्लड वेसल्स. तर त्या ब्लड वेसल्स आणि कॅपिलरीज. ओके, तर ह्या तीन महत्त्वाच्या गोष्टी शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये प्रेझेंट असतात की जे ब्लडला ट्रान्सपोर्ट होण्यासाठी काम करतात. ओके, त्याच्यानंतर आता आपण सगळ्यात पहिला पार्ट बघणार आहोत तो आहे म्हणजे हार्ट. हार्ट म्हणजे हृदय. त्या हार्टचं स्ट्रक्चर आणि फंक्शन काय आहे ते आपण बघूया. हार्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट द सेंटर इन थोरॅसिक केज. आपण ज्या वेळेला रेस्पिरेटरी सिस्टीम शिकलो त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की थोरॅसिक केज हा ऑलमोस्ट त्याच्यामध्ये लंग्स जे आहेत त्या लंग्सनी काय केलेला ऑलमोस्ट थोरॅसिक केजचा पार्ट कव्हर केलेला आहे. आणि हार्टच्या वरती थोरॅसिक केज आहे आणि लंग्स सुद्धा त्याच्या आजूबाजूलाच आहेत. ओके, मग हार्ट कुठे आहे तर हार्ट ऑलमोस्ट सेंटरला आहे. ओके, त्यानंतर इट इज प्रेझेंट बिहाइंड द रिब्स बिटवीन द टू लंग्स. ओके, तो कुठे प्रेझेंट असतो हार्ट एक्झॅक्टली कुठे असतो तर दोन साईडला दोन लंग्स असतात. हे रेस्पिरेटरी सिस्टीमच्या वेळेला मी सांगितलं होतं दोन साईडला दोन लंग्स प्रेझेंट असतात आणि बरोबर त्याच्यामध्ये काय असतं तर हार्ट असतं. ओके, अँड स्लाइटली इन्क्लाइंड ऑन द लेफ्ट साइड आणि थोडासा लेफ्ट साईडला डाव्या बाजूला तो काय झालेला असतो तर तिरका असतो. ओके,
साईज ऑफ अवर हार्ट इज इक्वल टू वन्स ओन फिस्ट. आपली ही जी फिस्ट आहे, ही जी मूठ आहे, ह्या मुठी एवढीच काय असते तर हार्टची साईज असते. ओके. अँड इट्स वेट इज अबाउट, त्याचं वजन जे आहे हे किती असतं, इट इज अबाउट 360 ग्रॅम, 360 ग्रॅम एवढं त्याचं वजन असतं. इट इज कवर्ड बाय अ डबल लेयर्ड पेरिटोनियल मेम्ब्रेन. जसं आपल्या लंग्सला कवर्ड होतं, ओके, तसंच या हार्टला सुद्धा काय आहे, डबल लेयर्ड पेरिटोनियल मेम्ब्रेन आहे. अ फ्लुइड इज प्रेझेंट बिटवीन टू मेम्ब्रेन. मग हे जे डबल लेयर पेरिटोनियल मेम्ब्रेन जे आहे, या मेम्ब्रेनच्या मध्ये, दोन मेम्ब्रेनच्या मध्ये एक फ्लुइड प्रेझेंट असतं, एक लिक्विड प्रेझेंट असतं. ओके. त्याच्यामुळे कधीही हार्टवरती डायरेक्ट शॉक म्हणजे हार्ट अटॅक किंवा हार्ट शॉक डायरेक्ट येत नाही. ओके. कधी कधी काही गोष्टी आपण इझिली त्या म्हणजे त्या हार्टपर्यंत पोहोचल्या नाहीत तर आपल्याला हार्ट अटॅक येत लगेच नाही. ओके. जर का कधी कधी ते सिव्हिअर अटॅक असेल, ते फ्लुइड सुद्धा ते काम नाही करू शकलं हार्टच्या शॉक पासून, तरच सिव्हिअर त्रास होतो. अदरवाईज आपल्या हार्टपर्यंत पटकन कोणताही शॉक पोहोचू नये म्हणून ते फ्लुइड काय असतं, दोन मेम्ब्रेनच्या मध्ये प्रेझेंट असतं. ओके. ह्युमन हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन. हे जे ह्युमन हार्ट आहे, ह्युमन म्हणजे माणसाचं जे हृदय आहे, हे ह्युमन हार्ट इज अ मस्क्युलर ऑर्गन. त्याच्यामध्ये मसल्स आहेत. इट इज मेड अप ऑफ इनव्हॉलेंटरी कार्डियाक मसल्स. ओके. मसल्स जे असतात ते मसल्स कोणते आहेत, कार्डियाक मसल्स. ओके. हार्टमध्ये, हार्टला जर का मस्क्युलर ऑर्गन म्हणलेलं आहे तर हे मस्क्युलर ऑर्गन म्हणजेच हे हार्ट कुठल्या मसल्स पासून बनलेलं आहे तर कार्डियाक मसल्स. ओके. या कार्डियाक मसल्स पासून हे हार्ट बनलेलं आहे. ओके. आणि ते कसे आहेत, इनव्हॉलेंटरी. इनव्हॉलेंटरी म्हणजे आपल्या विल शिवाय, आपल्या विल म्हणजे आपल्या इच्छेशिवाय त्यांचं काम होत असतं. आपण जबरदस्ती करू शकत नाही ना हार्टला की तू आत्ताच चालू हो आणि तू आत्ताच बंद हो, बरोबर आहे. म्हणजेच काय तर आपण हार्टला पण काय करतोय, इनव्हॉलेंटरी आहे हार्ट. हार्ट आपलं ऐकत नाही, हार्ट स्वतःच्या इच्छेने चालतं, बरोबर आहे. दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ अ डेफिनेट रिदम. ओके. मग ते कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात, कॉन्ट्रॅक्ट होतात, रिलॅक्स होतात. ही जी प्रोसेस चालते ही एका पर्टिक्युलर बीट वरती चालते, एका पर्टिक्युलर रिदम वरती चालते, ज्याला आपण हार्ट बीट असं म्हणतो. बरोबर आहे, सगळ्यांच्या लक्षात आलंय. ओके. इंटरनली हार्ट इज डिवायडेड इनटू लेफ्ट अँड राईट कंपोनंट. आता हार्ट जे आहे हे हार्ट दोन भागांमध्ये डिवाइड झालेलं आहे. एक लेफ्ट साइड आहे आणि एक राईट साइड आहे, बरोबर. ईच ऑफ दिस कंपोनंट इज अगेन डिवायडेड इनटू टू चेंबर्स. आता एक ही साइड आहे, एक दुसरी साइड म्हणजे लेफ्ट साइड. लेफ्ट साइड दोन भागांमध्ये डिवाइड झालेला आहे आणि राईट साइड दोन भागांमध्ये डिवाइड झाले, म्हणजे टोटल किती झाले, 4 चेंबर्स झाले, बरोबर आहे. पहिलं मी काय सांगितलं, एक लेफ्ट साइड आहे आणि दुसरी राईट साइड आहे, बरोबर. मग ही लेफ्ट आणि राईट सुद्धा काय झालेली आहे, प्रत्येकी 2-2 भागांमध्ये डिवाइड झाली, म्हणजे टोटल हार्टला किती चेंबर्स झाले तर 4 चेंबर्स झाले, बरोबर आहे. दस इन ऑल हार्ट कन्सिस्ट ऑफ 4 चेंबर्स. म्हणजेच टोटली हार्टमध्ये किती चेंबर्स झाले तर 4. ओके. अप्पर चेंबर आर कॉल्ड एज द एट्रिया. आता ह्याच्यामध्ये हार्ट जे आहे, या हार्टमध्ये दोन जे भाग झालेले आहेत, बरोबर. लेफ्ट साइडचे 2 भाग झालेले आहेत, राईट साइडचे 2 भाग झाले. मग वरचे जे दोन्ही भाग आहेत त्या दोन्ही भागाला मिळून आपण काय म्हणतो, एट्रिया म्हणतो. आणि जे खालचे दोन्ही भाग आहेत हार्टचे त्याला आपण काय म्हणतो, वेंट्रिकल्स म्हणतो. ओके. समजले सगळ्यांना. हार्टमध्ये जे 4 भाग झालेले आहेत त्या 4 भागातले जे वरच्या साईडचे, अप्पर साईडचे 2 जे भाग आहेत त्याला आपण एट्रिया म्हणतो आणि जे खालच्या साईडचे हार्टचे जे 2 भाग आहेत त्याला आपण काय म्हणतो तर वेंट्रिकल्स म्हणतो. लक्षात आलंय सगळ्यांच्या, समजलंय सगळ्यांना नक्की. यानंतर आपण बघणार आहोत ब्लड वेसल्स. ब्लड वेसल्स म्हणजे असे वेसल्स, अशा ट्यूब्स ज्या शरीरामध्ये पूर्णपणे सगळ्या ऑर्गन्समध्ये प्रेझेंट असतात आणि ते ब्लड कॅरी करतात. ओके. ह्या कशामुळे होतात, हे सगळीकडे ब्लड कॅरी कशामुळे करतात तर हार्ट जे आहे हे हार्ट कंटिन्युअसली बीटिंग होत असतं. म्हणजे जे हार्टबीट्स आहेत हे हार्टबीट्स कंटिन्युअसली बीट होत असतात, त्यांचे हार्ट बीटिंग कंटिन्युअसली चालू असते आणि यामुळे काय होत असतं, शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेट होत असतं. कंटिन्यू हे ब्लड काय होत असतं, सर्क्युलेट होत असतं. दीज आर 2 टाइप्स ऑफ ब्लड वेसल्स. आणि हे ब्लड वेसल्स जे आहेत हे ब्लड वेसल्स 2 टाइपचे असतात. पहिली आहे ती आहे आर्टरी आणि दुसरी आहे ती आहे वेन. मग ह्या आर्टरीजची डेफिनेशन किंवा आर्टरीज म्हणजे काय ते आपण बघूया. आर्टरीज म्हणजे ब्लड वेसल्स विच कॅरी द ब्लड अवे फ्रॉम द हार्ट
इज कॉल्ड ॲज द आर्टरीज. ओके, आर्टरीज म्हणजे काय असतात तर असे ब्लड वेसल्स की जे ब्लड हार्टपासून लांब घेऊन जातात, म्हणजे वेगवेगळ्या बॉडी पार्ट्समध्ये पोहोचवतात. ओके, म्हणजे हे ब्लड वेसल्स हे हार्टकडून चालू होतात आणि ते कुठे संपतात, वेगवेगळ्या बॉडी पार्ट्समध्ये संपतात आणि ते हार्टकडून वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सला ब्लड ट्रान्सपोर्ट करतात. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो, आर्टरीज म्हणतो. ह्या आर्टरीजमध्ये एक अशी आर्टरी आहे की जी आर्टरी लंगकडे जाणारी आहे, ती वेगळ्या प्रकारची असते. कशी वेगळ्या प्रकारची आहे तर हे जे आर्टरीज असतात हे जनरली आर्टरीज सगळे काय कॅरी करतात तर ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन प्रेझेंट असतो असं ब्लड कॅरी करतात. आणि ही एकच जी आर्टरी आहे की जी हार्टपासून लंगकडे जाणारी आहे, ही आर्टरी डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन कोणत्याही प्रकारचा प्रेझेंट नसतो. ओके, अशी जी आर्टरी आहे ही कुठून कुठे असते तर हार्टकडून लंगकडे जाणारी असते. ओके, बाकीचे जे आर्टरीज आहेत त्या सगळ्या आर्टरीज काय कॅरी करतात तर ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. ओके, दीज आर डीपली लोकेटेड इन द बॉडी. आणि हे जे आर्टरीज आहेत हे एकदम डीपली लोकेट असतात, सगळ्या बॉडी पार्ट्समध्ये टोटली आर्टरीज प्रेझेंट असतात. अँड देअर वॉल्स आर थिक. आणि ह्यांचे जे वॉल्स आहेत, ओके, वॉल्स म्हणजे कडा ज्या असतात, किंवा आपण वॉल्सला जनरली आपण मिनिंग भिंत म्हणतो, पण ह्यांच्या भिंती किंवा ह्यांच्या कडा ज्या असतात ह्या कशा असतात, एकदम थिक किंवा जाड असतात. दीज वेसल्स डू नॉट हॅव वाल्व्स. आणि कोणत्याही प्रकारचे वाल्व्स, कोणत्याही प्रकारचे कंपार्टमेंट्स, कोणत्याही प्रकारचे डिव्हिजन या आर्टरीजमध्ये नसतात. ओके, लक्षात आलंय आर्टरीज सगळ्यांच्या. त्यानंतर येतात त्या असतात वेन्स. वेन्स म्हणजे ब्लड वेसलचा दुसरा पार्ट. वेन्स काय करतात, वेन्सची डेफिनेशन काय आहे तर वेसल्स कॅरिंग द ब्लड टुवर्ड्स द हार्ट आर कॉल्ड ॲज द वेन्स. ओके, तर हे वेन्स जे काय करतात तर वेगवेगळ्या बॉडी पार्ट्स मधून आलेले ब्लड वेसल्स ते कुठे पोहोचतात तर हार्टकडे पोहोचतात. अशा वेसल्सला आपण काय म्हणतो तर वेन्स म्हणतो. ओके, ऑल वेन्स एक्सेप्ट द वन कॅरिंग ब्लड फ्रॉम द लंग्स ट्रान्सपोर्ट डिऑक्सिजनेटेड ब्लड. जसे आर्टरीज काय करतात ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, तसेच हे जे वेन्स आहेत हे वेन्स काय करतात तर डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात. आणि फक्त जशी आर्टरीजमध्ये एक एक्सेप्शनल आहे तशीच वेन्समध्ये पण एक एक्सेप्शनल आहे, ती म्हणजे लंगकडून हार्टकडे येणारी की जी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. ओके, आर्टरीजमधून हार्टकडून लंगकडे जाणारी जी आर्टरी आहे ती डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. आणि वेन्समध्ये जी लंग्सकडून हार्टकडे येणारी जी हे आहे वेन आहे किंवा ब्लड वेसल आहे ती ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते. ओके, सगळ्यांच्या लक्षात राहील, थोडा ट्रिकी आहे पण लक्षात राहील. ओके, त्यानंतर मोस्ट ऑफ द वेन्स आर सुपरफिशियली लोकेटेड इन द बॉडी. म्हणजे बॉडीच्या प्रत्येक पार्टमध्ये, ऑलमोस्ट सगळ्या पार्टमध्ये वेन्स प्रेझेंट असतात. देअर वॉल्स आर थिन. जसं आर्टरीजचे वॉल्स थिक असतात तसे वेन्सचे जे वॉल्स आहेत ते कसे असतात तर थिन असतात, म्हणजे पातळ असतात. अँड दोज आर प्रोव्हाइडेड विथ द वाल्व्स. आणि ह्याच्यामध्ये वेन्समध्ये वाल्व्स प्रेझेंट आहेत. ओके, त्यानंतर आहे कॅपिलरीज. आर्टरीज ग्रॅज्युअली ब्रांच आउट. आता आर्टरीज ज्या हार्टकडून तयार झालेल्या असतात त्या वेगवेगळ्या बॉडी पार्ट्समध्ये जसे पसरतात तसे हे जे आर्टरीज आहेत ते शेवटी त्यांना ब्रांचेस यायला सुरुवात होतात, मुळं यायला सुरुवात होतात विथ अ डिक्रीज इन देअर डायमीटर. जसं म्हणजे ते पुढे शरीराच्या प्रत्येक पार्टमध्ये जायला सुरुवात करतात तसे त्यांच्यामध्ये काय यायला सुरुवात होतात तर मूळ यायला, म्हणजे ब्रांचेस यायला सुरुवात होतात. ओके, अँड फायनली फॉर्म द हेअर लाईक वेसल्स. आणि शेवटी ते असे हेअर्स, छोटे केसांसारखे असे वेसल्स तयार होतात ज्याला आपण कॅपिलरीज असं म्हणतो. बरोबर आहे. वॉल्स ऑफ कॅपिलरीज आर एक्स्ट्रीमली थिन. हे जे कॅपिलरीज असतात ह्या कॅपिलरीजचे जे वॉल्स असतात हे वॉल्स कसे असतात तर एक्स्ट्रीमली थिन, म्हणजे एकदम पातळ असतात. अँड मेडअप ऑफ अ सिंगल लेअर ऑफ सेल. आणि एकाच सेलच्या एकाच लेअरपासून हे जे कॅपिलरीज आहेत हे बनलेले असतात. ड्यू टू दिस, आणि ह्यामुळे एक्सचेंज ऑफ मटेरियल बिटवीन कॅपिलरीज अँड सेल्स बिकम्स इझी. त्यामुळे जे मटेरियल एक्सचेंज होत असतं कॅपिलरीज आणि सेल्सच्या मधलं ते इझिली होत असतं, त्याला त्रास होत नाही, कारण त्याची वॉल कशी आहे थिन, म्हणजे पातळ आहे. हीच गोष्ट आपण रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये सुद्धा शिकलेलो
होतो, बरोबर आहे. कॅपिलरीज युनाइट टुगेदर टू फॉर्म द वेसल्स ऑफ मोर डायमीटर कॉल्ड एज द वेन्स. म्हणजेच काय तर कॅपिलरीज भरपूर एकत्र आले तर त्याच्यापासून काय तयार होतात तर वेन्स तयार होतात. सर्वांच्या लक्षात राहील. ओके, आपण कोणते कोणते पार्ट्स बघितले? आर्टरीज, आर्टरीज नंतर वेन्स आणि वेन्स नंतर कॅपिलरीज. ओके, आणि शेवटी मी हा एक महत्त्वाचा पॉईंट सांगितला की जर का भरपूर कॅपिलरीज एकत्र आले, त्यांची म्हणजे बंच एकत्र आला, तर ते बंच मिळून काय तयार होतात तर ब्लड सर्क्युलेशन थ्रू हार्ट किंवा फंक्शनिंग ऑफ हार्ट. आता हे आपण बघणार आहोत. प्रोसेस ऑफ पंपिंग द ब्लड towards the various parts of the body and bringing it back towards the heart is called as the blood circulation. ब्लड सर्क्युलेशनची डेफिनेशन दिली आहे. इन शॉर्ट डेफिनेशन सांगितली म्हणजे ब्लड सर्क्युलेशन म्हणजे एक्झॅक्टली काय होत असतं तर अशी प्रोसेस की ज्याच्यामध्ये ब्लडचं पंपिंग होत असतं. पंपिंग म्हणजे फोर्सफुली त्याला सोडायचं थांबवायचं, सोडायचं थांबवायचं, त्याला आपण पंपिंग म्हणतो. हे पंपिंग जे होत असतं कंटिन्युअसली ब्लडचं टुवर्ड्स द व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी, बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्सकडे ते पंपिंग होत असतं आणि तिकडून परत हार्टकडे पण येतं. हे टोटल हे जे प्रोसेस होत असते, ही जी सायकल होत असते, या सायकलला किंवा ह्या प्रोसेसला आपण ब्लड सर्क्युलेशन प्रोसेस असं म्हणतो. ओके, मी डेफिनेशन परत एकदा सांगते. प्रोसेस ऑफ पंपिंग द ब्लड टुवर्ड्स व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी अँड ब्रिंगिंग इट बॅक टुवर्ड्स द हार्ट इज कॉल्ड एज द ब्लड सर्क्युलेशन. ओके, सो ॲज टू मेंटेन द कंटिन्युटी इन द सर्क्युलेशन, हे सर्क्युलेशनमध्ये कंटिन्युटी राहण्यासाठी, मेंटेन राहण्यासाठी हार्ट अल्टरनेटली कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्सेस. त्यामुळे हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं, कॉन्ट्रॅक्ट नंतर रिलॅक्स होतं, रिलॅक्स झाल्यानंतर मग परत कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे अल्टरनेट होत असतं. कधीसुद्धा कंटिन्युअसली कॉन्ट्रॅक्ट 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 रिलॅक्स 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 असं होत नाही. अल्टरनेट होत असतं. कॉन्ट्रॅक्ट झालं की रिलॅक्स, रिलॅक्स झालं की कॉन्ट्रॅक्ट, असं अल्टरनेटली हार्ट होत असतं. त्याच्यामुळे काय होतं, हे ब्लड सर्क्युलेशन कंटिन्यू होतं. कॉन्झिक्युटिव्ह सिंगल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट कॉन्स्टिट्यूट्स अ सिंगल हार्टबीट. मग जर का हार्ट रिलॅक्स आणि कॉन्ट्रॅक्ट हे दोन एकदा आपण पकडलं तर ते काय असणार आहे, सिंगल बीट असणार आहे, सिंगल हार्टबीट असणार आहे. ओके, दोन्ही एकच, म्हणजे एकदा हार्ट कॉन्ट्रॅक्ट झालं की लगेच रिलॅक्स होणार. ही जी प्रोसेस, हे दोन जी प्रोसेस पूर्ण एकत्र झाली की त्याला आपण म्हणणार एक हार्टबीट झालं. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत ब्लड. ब्लड म्हणजे काय, ब्लडचं कार्य. ओके, ब्लड इज अ रेड कलर्ड फ्लुइड मटेरियल. इट इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. हे जे ब्लड आहे, हे ब्लड कोणत्या कलरचं असतं तर रेड कलरचं असतं. ओके, ब्लडचा कलर कोणता आहे, रेड. आणि तो कशापासून बनलेला आहे, एक प्रकारचे टिश्यू आहेत, त्या टिश्यूपासून बनलेला आहे आणि त्या टिश्यूचं नाव आहे तर कनेक्टिव्ह टिश्यू. ह्या कनेक्टिव्ह टिश्यूपासून हे ब्लड नावाचं जे फ्लुइड आहे हे तयार झालेलं आहे. द ऑक्सिजनेटेड ब्लड इज डीप रेड कलर. हे जे ऑक्सिजनेटेड, मगाशी तुम्हाला मी सांगितलं वेन्स आणि आर्टरीज बद्दल की जे वेन्स काय करतात, ब्लड डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात आणि आर्टरीज ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात, बरोबर आहे. मग जे डीप रेड कलरचे जे ब्लड आहे हे ऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि त्याचा पीएच जो आहे, पीएच म्हणजे ॲसिडिक लेवल, बेसिक लेवल जी असते ही किती असते तर 7.4, म्हणजे बेसिक लेवल असते. अल्कलाइन किंवा बेसिक आपण त्याला म्हणतो, म्हणजेच ब्लड ॲसिडिक नसतं. ओके, ब्लड इज कंपोज्ड ऑफ मेनली 2 कंपोनंट्स. मग ब्लड दोन वेगवेगळ्या प्रकारांनी बनलेलं असतं. एक प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो प्लाझ्मा आणि दुसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो ब्लड सेल्स. ओके, ह्या दोन प्रकारापासून ब्लड तयार झालेलं आहे. त्यातला पहिला प्रकार आपण आधी बघूया ज्याचं नाव आहे प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये प्लाझ्मा कोणत्या कलरचा असतो तर तो पेल येल्लो कलर. पेल येल्लो म्हणजे असा गडद पिवळा कलर आपण म्हणतो ना, त्या कलरचा प्लाझ्मा असतो आणि तो क्लिअर असतो. क्लिअर म्हणजे त्या प्लाझ्माला जर का आपण टेस्ट ट्यूबमध्ये जर का घेतलं किंवा ग्लास सारख्या कुठल्या पण मटेरियलमध्ये घेतलं तर ते ट्रान्सपरंट असतो, तर त्याच्यामधून दुसरं आपल्याला काही दिसू शकते पलीकडची गोष्ट असं. आणि स्लाइटली अल्कलाइन म्हणजे हे सुद्धा जो प्लाझ्मा आहे हा ॲसिड नसतो, तो अल्कलाइन म्हणजे बेस असतो. त्याचा पीएच सुद्धा काय असतो 7च्या वरती असतो. ओके, त्याच्यामध्ये 90 to 92% म्हणजे 90 ते 92% त्याच्यामध्ये वॉटर आहे. ओके, त्यानंतर 6 to 8%, 6 ते 8% त्याच्यामध्ये प्रोटीन्स असतात आणि 1 to 2%, 1 ते 2% त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक सॉल्ट प्रेझेंट असतं ह्या प्लाझ्मामध्ये. ओके, आणि राहिलेले जे काय असतात ते बाकीचे कंपोनंट्स त्यामध्ये असतात. असा एकंदरीत प्लाझ्मा तयार झालेला असतो. त्यानंतर आहे अल्ब्युमिन.
अल्ब्युमिन डिस्ट्रीब्युट्स द वॉटर ऑल ओव्हर द बॉडी. बॉडीमध्ये पूर्ण जिथे पाणी डिस्ट्रीब्यूट केलेला असतो ते कशामुळे होतं तर अल्ब्युमिनमुळे. ओके. त्यानंतर आहे ग्लोब्युलिन. ह्या ग्लोब्युलिनचं काम काय आहे तर त्या ब्लडला प्रोटेक्ट करायचं, वेगवेगळ्या सेल्सला प्रोटेक्ट करायचं. हे काम कोणाचं आहे ग्लोब्युलिनचं. ओके. आणि त्यानंतर येतात फायब्रिनोजेन अँड प्रोथ्रोम्बिन. ओके. हे फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिनचं काम काय आहे तर हेल्प इन द ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. ब्लड क्लॉटिंग प्रोसेस म्हणजे ब्लडचे क्लॉट्स तयार होतात, वेगवेगळे गठ्ठे तयार होतात ब्लडचे, आणि हे गाठी गठ्ठे हे तयार करण्यासाठी काम कोणाचं आहे फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिनचं. ओके. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रेझेंट आहे तर इनऑर्गॅनिक आयन्स लाईक कॅल्शियम, सोडियम. कॅल्शियम म्हणजे Ca, Na म्हणजे सोडियम आणि K म्हणजे पोटॅशियम. ओके. आणि हे सगळे काय करतात तर कंट्रोल द फंक्शन ऑफ मसल अँड नर्व्स. ओके. हे काय करतात तर नर्व्स आणि सेल्सचं जे मसल्सचं जे फंक्शन आहे हे कंट्रोल करतात. बरोबर आहे. तर आपण काय बघितलं प्लाझ्मामध्ये, प्लाझ्मा कलर, अजून प्लाझ्मा बरोबर काय काय आहे अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फायब्रिनोजेन आणि इनऑर्गॅनिक सॉल्ट्स असे वेगवेगळे प्रकार प्लाझ्मामध्ये प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे ज्याच्यापासून ब्लड तयार झालेला आहे ते आहे ब्लड सेल्स. ओके. ब्लड सेल्समध्ये 3 प्रकारचे वेगवेगळे सेल्स येतात. एक आहे रेड ब्लड सेल्स ज्याला RBCs म्हणतो, दुसरे आहेत व्हाईट ब्लड सेल्स त्याला WBCs म्हणतो, आणि तिसरं आहे ते प्लेटलेट्स. ओके. त्यातलं पहिलं रेड ब्लड सेल्स. रेड ब्लड सेल्स कसे असतात तर स्मॉल, छोटे छोटे असतात, सर्क्युलर म्हणजे गोलाकार असतात, एन्यूक्लिएटेड सेल्स म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस जे सगळे बाकीचे सेल्सचे जे फंक्शन असतं त्या न्यूक्लियसमधून होतं, तर तो न्यूक्लियस त्या सेल्सच्या आतमध्ये प्रेझेंट असतो. दिस सेल्स अपियर रेड. हे सेल्सचं नावच काय आहे रेड ब्लड सेल्स, म्हणजेच हे कोणत्या कलरचे असणार आहेत रेड कलरचे असतात. कशामुळे रेड असतात तर त्यांच्यामध्ये हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. काय प्रेझेंट असतं हिमोग्लोबिन. ओके. हिमोग्लोबिन प्रेझेंट असल्यामुळे हे RBCsचा कलर काय आहे तर रेड कलर आहे. ऑक्सिजन डिझॉल्व्ह इन ब्लड ड्यू टू द हिमोग्लोबिन. आणि या RBCs मध्ये ऑक्सिजन डिझॉल्व्ह होतो, ऑक्सिजन विरघळतो. कशामुळे विरघळतो, कशामुळे डिझॉल्व्ह होतो तर हिमोग्लोबिनमुळे काय होतं ऑक्सिजन ह्या रेड ब्लड सेल्समध्ये डिझॉल्व्ह होतो. 50 to 60 lakhs 50 ते 60 लाख RBCs आर प्रेझेंट इन ईच क्युबिक मिलीमीटर ऑफ द ब्लड. ब्लडचा मिलीमीटर एवढा आपण जरी हे घेतलं, काय म्हणतात त्याला अंतर घेतलं, किंवा आपण तेवढा थोडासा पॉईंट जरी घेतला ब्लडचा, तर त्याच्यामध्ये त्या ब्लडमध्ये 50 to 60 50 ते 60 लाख एवढे RBCs आपल्याला बघायला मिळतात. RBCs आर प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो. आणि हे RBCs हे रेड ब्लड सेल्स जे आहेत हे रेड ब्लड सेल्स कुठे तयार होतात, त्यांचं तयार होण्याचं ठिकाण काय आहे तर रेड बोन मॅरो आणि लिव्हर. ओके. ह्या 2 गोष्टींमध्ये हे RBCs जे आहेत हे तयार होतात. आणि हे तयार कधी होतात प्रत्येकी 100 ते 127 दिवसांमध्ये, 100 ते 127 डेजमध्ये हे काय होत असतात नेहमी तयार होत असतात. ओके. त्याच्यानंतर आहेत व्हाईट ब्लड सेल्स WBCs. दीज आर लार्ज. हे सेल्स कसे असतात तर लार्ज असतात. RBCs कसे असतात छोटे छोटे असतात, आणि हे सेल्स जे असतात हे लार्ज असतात. यांच्यामध्ये पण न्यूक्लियस प्रेझेंट आहे. आणि हे जे आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा व्हाईट ब्लड सेल्सला कोणत्याही प्रकारचा कलर नसतो. नावातच कळतंय आपल्याला व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे कलरलेस असतात हे सेल्स. आणि हे सेल्स अमाऊंट किती आहे 5000 ते 10000च्या आसपास हे सेल्स बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. ओके. जर का ब्लडचा आपण 1 मिलीमीटर एवढं जरी ब्लड घेतलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला RBCs 5000 ते 10000 एवढे बघायला मिळतात. ओके. 5 टाइप्स WBCsचे प्रेझेंट असतात. कोणते कोणते असतात 5 टाइप्स? बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स अँड लिम्फोसाइट्स असे 5 टाइप्स असतात. कोणते कोणते 5 टाइप्स असतात WBCsचे? बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स असे 5 टाइप्स WBCsचे आपल्याला बघायला मिळतात. WBCs आर प्रोड्यूस इन रेड बोन मॅरो. WBCs सुद्धा जसे RBCs तयार होतात रेड बोन मॅरोमध्ये, तसेच WBCs सुद्धा रेड बोन मॅरोमध्येच तयार होतात. आणि WBCsचं काम काय आहे? इट इज ॲक्ट लाईक अ सोल्जर. सोल्जरचं काम काय असतं? सोल्जर आपल्या जसं देशाला प्रोटेक्ट करतात तसंच हे WBCs सुद्धा आपल्या बॉडीला काय करतात? प्रोटेक्ट करतात. बाकीच्या जे वेगवेगळे व्हायरस आपल्या बॉडीमध्ये येतात तर हे WBCs काय करतात तर त्या व्हायरसला आपल्या बॉडीमध्ये घुसून न देण्याचं काम करतात, ते प्रोटेक्शनचं काम करतात.
त्यांचं फंक्शन्स काय आहे? दीज सेल्स अटॅक पॅथोजन्स एंटरिंग अवर बॉडी. फॉर एक्झाम्पल आताच्या काळातला कोरोना जो आपल्या बॉडीमध्ये एंटर होत होता. काही जणांना आपण काय म्हणतो, तुमची इम्युन सिस्टीम चांगली असली पाहिजे. इम्युन सिस्टीम चांगली असली पाहिजे म्हणजेच आपण काय म्हणतो, इम्युन सिस्टीम चांगली असणं म्हणजेच काय, तर हे WBC चांगल्या प्रकारे काम करतायत की नाही. बरोबर आहे. WBC चांगल्या प्रकारे काम करतात म्हणजेच काय, तर ते व्यवस्थित प्रोटेक्ट करतात की नाही. म्हणजे असे कुठलेही बाहेरचे पॅथोजन जे आहेत, जे हार्मफुल असतात आपल्या बॉडीला, ते आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर ते आपल्या बॉडीमध्ये पहिलं तर एंटर होऊन देत नाहीत WBC, आणि जरी आले तरी त्यांना तिथेच मारून टाकण्याचं काम ते करून टाकतात. ओके. दीज आणि त्याच्यानंतर आहेत प्लेटलेट्स. दीज आर एक्स्ट्रीमली स्मॉल. प्लेटलेट्स कसे असतात? खूप छोटे छोटे असतात आणि डिस्कच्या आकाराचे असतात. 2.5 to 4 lakh प्लेटलेट्स आर प्रेझेंट पर मिलीमीटर ऑफ ब्लड. ओके. मग जर का आपण ब्लडचा परत एक पॉईंट घेतला तर त्याच्यामध्ये किती प्लेटलेट्स प्रेझेंट असतात? 2.5 ते 4 लाख एवढे प्लेटलेट्स प्रेझेंट असतात. आणि प्लेटलेट्सचं काम काय आहे, तर ब्लड क्लॉटिंग प्रोसेस जी होते, ह्या ब्लड क्लॉटिंग प्रोसेसमध्ये ते काय करतात? पार्टिसिपेट करतात. म्हणजे त्यांच्यामुळे ब्लड क्लॉटिंग प्रॉपरली होऊ शकतं, म्हणून ते ब्लड क्लॉटिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करतात. ओके. सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे मी काय काय सांगितलेले आहेत? जेवढे सगळे पॉईंट्स सांगितले तेवढे तुमच्या लक्षात आहे का? तर आपण पॉईंट्स टू रिमेंबर एकदा बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण काय काय बघितलं. सुरुवातीला आपण हृदय बघितलं, हृदयाची रचना, हृदयाची कार्य म्हणजेच फंक्शन ऑफ हार्ट अँड स्ट्रक्चर ते बघितलं. त्यानंतर आपण काय बघितलं? त्यानंतर अबाउट आपण ब्लड वेसल्स म्हणजे 2 टाईप आले, आर्टरीज आणि वेन्स, ते आपण बघितलं. त्यानंतर आपण काय बघितलं, तर ब्लड सर्क्युलेशनची डेफिनेशन. ब्लड सर्क्युलेशनच्या डेफिनेशन नंतर ब्लडमधलं 2 प्रकार कसे, मेन 2 पार्ट्सपासून ब्लड तयार होतं, एक प्लाझ्मा आणि दुसरा आहे ब्लड सेल्स. ओके. आणि प्लाझ्मामधले टाईप्स आणि ब्लड सेल्समधले वेगवेगळे सेल्सचे टाईप. ओके. आपण हे सगळं बघितलेलं आहे. ओके. यानंतर मी स्वाध्यायाचे एक पेज तुम्हाला दाखवणार आहे, तर स्वाध्याय सर्वांनी नीट व्यवस्थित करायचा आहे. काही शंका असेल तर नक्कीच विचारा. ओके. धन्यवाद.